माघ पौर्णिमा 2026 साठी चंद्रदेवाची पूजा, शुभ मुहूर्त आणि मंत्रांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. माघ पौर्णिमा 2026 शुभ मुहूर्त 2026 मध्ये माघ पौर्णिमा 1 फेब्रुवारी रविवार रोजी साजरी केली जाईल. या दिवशी रविपुष्य योग हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून येत आहे. पौर्णिमा तिथी प्रारंभ 1 फेब्रुवारी 2026 सकाळी 5:52 वाजता. पौर्णिमा तिथी समाप्त 2 फेब्रुवारी 2026 पहाटेचे 3:38 वाजता. ब्रह्ममुहूर्त स्नानासाठी सकाळी 5:24 ते सकाळचे 6:33 पर्यंत. चंद्रोदय वेळ संध्याकाळी अंदाजे सकाळचे 6:15 वाजता. रवी पुष्य योग सकाळी 7:10 ते रात्री 11:58 पर्यंत. चंद्रपूजेचे विशेष मंत्र. चंद्रदेवाला अर्घ्य देताना किंवा तांदळाचे उपाय करताना खालील मंत्रांचा जप करणे फलदायी ठरते. अर्घ्य मंत्र. दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणम. बीज मंत्र चंद्रदोषासाठी ओम श्रां श्रीं श्रौं सह चंद्रमसे नमः. सोपा मंत्र ओ सो सोमाय नमः. पूजेची विशेष पद्धत. पवित्र स्नान. सकाळी लवकर उठून गंगेचे पाणी टाकलेल्या पाण्याने स्नान करावे. लक्ष्मीनारायण पूजा. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून त्यांना पांढरी फुले आणि तांदळाची खीर अर्पण करावी. चंद्रदर्शन. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना तांदूळ, अक्षता आणि पांढरी फुले आवर्जून वापरावीत. पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र पूर्णपणे आकाशात येईल तेव्हा एका चांदीच्या पात्रात किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात दूध, अक्षता, अखंड तांदूळ आणि पांढरी फुले टाकावीत. चंद्रदेवाला अर्घ्य देताना खालील मंत्राचा जप करावा. ओ सो सोमाय नमः. फायदा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि विनाकारण येणारा ताण कमी होतो. 2. तांदळाची खीर अर्पण करणे. या दिवशी गाईच्या दुधात तांदळाची खीर बनवून त्यात थोडी केसर आणि ड्रायफ्रुट्स टाकावेत. ही खीर प्रथम महालक्ष्मीला अर्पण करावी आणि नंतर रात्री चंद्राच्या प्रकाशात काही वेळ ठेवावी. त्यानंतर ती प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावी. फायदा. यामुळे आर्थिक चणचण दूर होते आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. 3. तांदूळदान, अन्नदान. माघ पौर्णिमेला तांदळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. 1.25 किलो किंवा आपल्या इच्छेनुसार तांदूळ आणि पांढरी साखर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करावे. सोबतच पांढरे कापड किंवा दही दान केल्यास अधिक उत्तम. फायदा. यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि रखडलेली कामे पूर्ण होतात. दान. माघ पौर्णिमेला तांदूळ, साखर, दूध किंवा पांढरे कापड दान केल्यास 32 पट अधिक पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणूनच याला 32शी पौर्णिमा असेही म्हणतात. 4. धनप्राप्तीसाठी अक्षता उपाय. पौर्णिमेच्या दिवशी 21 अखंड तांदळाचे दाणे जे तुटलेले नसावेत घ्यावेत. त्यांना हळद लावून लाल कपड्यात बांधावे. हे गाठोडे प्रथम देवी लक्ष्मीच्या चरणांशी ठेवून पूजा करावी आणि नंतर आपल्या तिजोरीत ठेवावे. लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी. पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये भांडणे करू नका. वातावरण प्रसन्न ठेवा. शक्य असल्यास पांढरे वस्त्र परिधान करून चंद्रपूजा करावी. तांदूळ अर्पण करताना ते अखंड, न तुटलेले असावेत याची काळजी घ्या. आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब बटन दाबा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.